स्वर्गीय अपगोंडा कलगोंडा पाटील यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। आज त्यांच्या 14व्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाच्या निमित्तानं या नांदणी नगरीमध्ये अखंड महाराष्ट्रातल्या जवळपास 27,000 ग्रामपंचायतींच्यासाठी जे आदर्श बनले, महाराष्ट्रातल्या या 12.5 कोटी जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींनी जे स्वप्न बघितलं होतं की खेडी कशा असावेत, खेड्याकडे जात असताना तर खेड्यांची रचना कशी असावे, अशा पद्धतीनं ज्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपल्या पाटोद्या गावचा कायापालट केला, ते खऱ्या अर्थानं या देशाचे ग्रामोद्धार सेवक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सन्माननीय भास्कर पेरे पाटील साहेब, आपलं मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी समितीच्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो। या व्यासपीठावरील वडिलांच्या बरोबर अत्यंत जिव्हाळ्याने ज्यांनी आपली हयात जगतायत, ते कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बाबासाहेब देसाई गुरुजी, आज या कार्यक्रमासाठीचे पुरस्कार्थी सन्माननीय मदन कारंडे साहेब, राजू मगदूम साहेब, हसन मुरसल साहेब, रामचंद्र बुबने साहेब, आणि खऱ्या अर्थानं एक सन्मान जो या वर्षीपासून आम्ही चालू करतोय, एवढ्या मोठ्या भावना आहेत की त्या भावना शब्दात कशा व्यक्त कराव्यात, तर कमळाबाई गावडे ज्यांना आदर्श शेतमजूर म्हणून आम्ही देतोय, त्या सर्वांचं, त्याचबरोबर व्यासपीठावर ज्यांनी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम केला, ज्यांना मी गेल्या वर्षी आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित केलं, आणि कदाचित त्या आदर्श समाजसेवक पुरस्कारानंतर हातकलंगले विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना वाटत असेल की खऱ्या अर्थानं हातकलंगले लोकसभा विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करू शकतात, म्हणून हा पुरस्कार स्वीकारला आणि लागोपाठ त्यांना आमदारकी मिळाली, असे वडिलांचे अत्यंत जवळचे स्नेही आमदार अशोकराव मानेसाहेब, नांदणी गावचे उद्योजक ज्यांनी ओळख निर्माण केली, अण्णासाहेब चकोते साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, माझे पितृतुल्य व्यक्तिमत्व, मुंबईमध्ये गेल्यानंतर ज्यांनी मला उभं केलं, बोरुळकर साहेब, या सर्वांचं, त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। पेरे पाटील साहेब, 14 वर्षापूर्वी असा एक क्षण आला की 28 डिसेंबरच्या रात्री पहाटे 4:02 वडिलांची प्राणज्योत मालवली। त्या घटनेनंतर मी शिक्षणासाठी बाहेर होतो, जे लोक सांत्वनासाठी येत होते ते सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांच्याकडून ज्या भावना आल्या, मला माहिती नव्हतं वडिलांचं कार्य एवढं मोठं होतं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून ज्या गोष्टी शिकता आल्या, म्हणजे समाजकार्य कसं असावं, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगात तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे, तुम्ही कुटुंब कसं जपलं पाहिजे, समाजाप्रती तुम्ही कसे कटिबद्ध असला पाहिजे, तुमच्या दिवसाची सुरुवात आणि तुमच्या दिवसाची शेवट ही समाजातल्या सुखदुःखाबरोबरच असली पाहिजे। वडिलांच्या त्या मार्गाने जात असताना पेरे पाटील साहेब, मी जास्त बोलणार नाही, 1-2-3 घटनांचा मी मुंबईला जायचा निर्णय घेतला। आज दुर्दैवानं माझ्या वडिलांचे सहकारी माणिक संधी साहेब या कार्यक्रमाला हयात नाही आहेत। साहेब, मुंबईला जात असताना त्यांचा विरोध होता, त्यांचं म्हणणं हे होतं की तू मुंबईमध्ये गेल्यानंतर तू मोठा होशील, श्रीमंत होशील, पैसे कमवशील, पण माझी ती इच्छा नाही आहे, तू याच भागात राहावं आणि गरीब लोकांचा श्रीमंत वकील होण्याचा प्रयत्न कर, आणि तशी माझी इच्छा होती। तर त्या पद्धतीनं मी म्हटलं, मला करिअर करायचं होतं, करिअरसाठी मी मुंबई निवडलं। मुंबईला जात असताना पाटील साहेब त्यांनी माझ्याकडून 2 शब्द घेतल्या, तुझ्याकडं जो पक्षकार येईल, जो पक्षकार तुझी फी देत असताना व्याजाने पैसे काढून आणेल, त्या पक्षकारांच्याकडून कधी पैसे घेऊ नकोस, तुझी फी देत असताना मायमाऊलींचे दागिने जर कोणी गहाण ठेवून पैसे फी आणून देत असतील तर ते घेऊ नकोस।
आणि होता होईल तेवढं समाजाचं मी देणं लागतो ही भावना कायम मनात ठेव आणि समाजासाठी जगायचा प्रयत्न कर. त्यांच्या एवढ्या मोठ्या आठवणी होत्या, त्या आठवणी सांगत असताना सातत्यानं भरून येते. तुमच्यापैकी तर सर्वच लोक त्यांचे सोबती होता. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व लोक त्यांच्या सोबत राहिला. त्यांच्या परीनं त्यांनी कार्य केलं. या ठिकाणी सगळेच साक्षीदार आहेत. पेरे पाटील साहेब, आज माझ्याकडं माझे भाऊ वैभव आमच्याकडं भरपूर अशा पद्धतीनं काहीतरी आहे, पण हातात काहीच नसताना समाजकार्य कसं करता येतं हे दाखवून देण्याचं कार्य स्वर्गीय अपकोण पाटील साहेबांनी केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या पंचकृषीमध्ये मी आल्यानंतर पाटील साहेब मला लोक विचारपूस करतात. सातत्यानं त्यांचं प्रेम असतंय, प्रचंड एक आत्मीयता असते. पण आज ही 14 वर्ष झाली त्यांच्या जाण्याला. पाटील साहेब, या भागात जेव्हा जेव्हा मी मुंबईमधून यायचो, ह्या भागात आल्यानंतर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा त्यांचा मुलगा म्हणून आजही जो मला मान मिळतो त्याचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. म्हणून मी कायम म्हणतो, बाप हा बापच असतो आणि त्याच्या पुढं सगळं साप असतं. या ठिकाणी त्यांच्या खूप मोठ्या आठवणी आहेत. कुटुंब म्हणून एकाच मिनिटात मी उल्लेख करेन. या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला विशेष करून ज्यांच्या प्रति कृतज्ञता मी व्यक्त करतो ते या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय सारे पाटील साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं मला या कार्यक्रमासाठी प्रेरणा दिली. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी प्रेरणा दिली, माझ्या कुटुंबियांनी, माझ्या मित्रांनी, सर्व गावकऱ्यांनी. आणि या गावकऱ्यांच्या शिवाय हा कार्यक्रमच म्हणजे 14 वर्ष अखंड हा आम्ही करू शकलो. ह्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आपलं पुनश्च एकदा आपण या नांदणी नगरीत आला. या नांदणी नगरीचं भाग्य की या 27,000 ग्रामपंचायतीमधले एक ग्रामपंचायत आणि आज प्रत्येक ग्रामपंचायतीमधले प्रत्येक माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपण जो एक रोल मॉडेल उभा केला, आज आम्ही धन्य झालो. तुम्ही या नांदणी नगरीत आला आणि तुमचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. साहेब, मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोज साहेब.